नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचे सर्वांचे आपल्या IT YouTube स्टडीवरती स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत फळे व भाजीपाला हा टॉपिक आपण पूर्ण जे आपल्या शेतकी शाळेचं बुक आहे, ॲग्री डिप्लोम्याचं जे बुक आहे, त्या बुक मधील आपण सर्व प्रश्न जे आमचे मित्र, आमचे सहकारी सतीश डोके सर यांनी काढलेलं आहे, तसेच त्यांचं मार्गदर्शन जे सध्या अकोला कृषी विद्यापीठामध्ये कृषी सहाय्यक या पदावर कार्यरत असणारे परमेश्वर सवडे सर, त्यानंतर गजानन बागुलकर सर व इतर सहकारी मित्र या सर्वांच्या अभ्यासामधून त्यांनी काढलेले वन लाइनर स्वरूपाचे या नोट्स आपण पहिल्यांदा आपल्या IT स्टडी पॉइंट वरती घेत आहोत. या सर्वांचं या ठिकाणी मी आलेल्या घटक जे आहेत आपल्याला पेपरला विचारले गेलेले आहेत ते सर्व आपल्याला घ्यायचे आहेत. आज आपला पहिला विषय आहे, त्याचं नाव आहे फळे व भाजीपाला. हा पूर्ण विषय आपण घेणार आहोत. यामध्ये लेक्चरला सुरू करण्या अगोदर जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. अगदी हा मोफत व्हिडिओ या ठिकाणी आपण घेतो आहे. त्यामध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील फळांचे लागवडीखालील प्रसिद्ध ठिकाणे. मग महाराष्ट्रामध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी कोणतं कोणतं पीक, फळे त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे ते पाहायचे आहे. पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी कोकणचा, जो आहे कोकणचा काय प्रसिद्ध आहे तर आंबा हा प्रसिद्ध आहे. त्यानंतर नागपूरची काय आहे तर संत्री आहे. नागपूर, अमरावती या दोन्ही विभागाची काय आहे संत्री आहे. त्यानंतर जळगावची काय आहे तर केळी प्रसिद्ध आहे. पुण्याचे काय प्रसिद्ध आहे तर अंजीर प्रसिद्ध आहे. सिमल्याचे प्रसिद्ध आहे मित्रांनो सफरचंद. विदर्भामध्ये काय आहे तर संत्री. अगोदर आपण पाहिलं नागपूरमध्ये काय आहे संत्री, तसेच अमरावतीमध्ये सुद्धा काय दिले जाते संत्री दिले जाते. त्यानंतर दौलताबाद मध्ये काय आहे सीताफळ आहे. सासवडचे काय प्रसिद्ध आहे तर अंजीर प्रसिद्ध आहे. सासवड कुठे आहे मित्रांनो तो पुण्यामध्ये आहे. दौलताबाद कुठे आहे तर छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे. बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो की पश्चिम बंगालचं प्रसिद्ध फळ कोणतं आहे तर अननस आहे. त्यानंतर केरळ राज्यामध्ये नारळ प्रसिद्ध आहे. मग नारळ संशोधन केंद्र कुठे आहे तर भाटे रत्नागिरीला आहे. सहारनपूरची काय प्रसिद्ध आहे मित्रांनो तर लीची प्रसिद्ध आहे. हैदराबादचे काय प्रसिद्ध आहे तर हैदराबादचे सीताफळे त्या ठिकाणी काय असणार आहे तर प्रसिद्ध असणार आहे. त्यानंतर तसेच हैदराबादचे सीताफळे आहे तर दौलताबादचे सुद्धा काय आहे सीताफळे. पंजाबचे प्रसिद्ध आहे बोर व खजूर. नाशिकचे द्राक्ष आहे मित्रांनो. त्यानंतर खानदेशचे आहे बोरे. त्यानंतर पालघरचे आहे चिकू. यावरती आपल्याला एक प्रश्न 100% काय केला जातो मित्रांनो तर विचारल्या जातोय. हा घटक काय आपल्यासाठी महत्वाचा आहे. नंतरचा आपण खाली घटक पाहणार आहोत. मग आता यानंतर जो आहे फळबाग मध्ये हवामाना संदर्भामध्ये आहे. पहिला या अगोदर सुद्धा हा प्रश्न कृषीमध्ये विचारला गेलेला आहे. जास्तीत जास्त तापमान विदर्भामध्ये किती अंश सेल्सिअस असते तर 45 अंश सेल्सिअस. तर कमीत कमी तापमान किती असते तर 10 अंश सेल्सिअस. मग 10 अंश सेल्सिअस तापमान कुठे आहे मित्रांनो तर महाबळेश्वर या ठिकाणी आहे. त्यानंतर फळबाग लागवड योजना कधीची आहे तर फळबाग लागवड योजना आहे 1990. कोणत्या वर्षी अंमलात आली 1990. मग 1990 ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते तर फळबाग लागवड योजना ज्यावेळेस अंमलात आली त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब. हे महाराष्ट्राचे काय होते मुख्यमंत्री होते. मग त्यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली होती तर राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची काय केली होती स्थापना केलेली आहे. त्यानंतर फळबाग लागवडीची 3 वर्षापर्यंत जोपासना करण्यासाठी 100% अनुदान त्या ठिकाणी या फळबाग लागवड योजनेअंतर्गत काय केले जाते मित्रांनो दिले जाते. त्यानंतर महत्वाचा प्रश्न आहे आहार शास्त्रज्ञांनी एका व्यक्तीसाठी दररोज 85 ग्रॅम फळांची शिफारस केलेली 85% फळांची शिफारस केलेली आहे. आपल्या देशात फक्त उपलब्ध 46 ग्रॅम पेक्षा कमी सुद्धा आपल्या देशामध्ये काय आहे तर फळे उपलब्ध आहे. म्हणजे जेवढी आवश्यकता आहे त्याच्यापेक्षाही आपल्यामध्ये उत्पादन काय होते कमी होते मित्रांनो. नंतरचा आहे फळे यापासून जे फळबाग आहे किंवा फळझाडे आहे यापासून आपल्याला कोणते कोणते जीवनसत्व कोणते कोणते पदार्थ मिळतात. त्यामध्ये अ, ब आणि क जीवनसत्व आपल्याला त्या ठिकाणी मिळतात. त्यामध्ये त्याच पद्धतीनं कॅल्शियम असेल, मॅग्नेशियम असेल, फॉस्फरस असेल, पोटॅशियम आहे, लोह, सल्फर, कॉपर यासारखी खनिजे आपल्याला त्या ठिकाणी मिळतात. मग आपल्याला इथं प्रश्न कसा स्वरूपाचा विचारला जाईल तर कोणत्या फळामधून कोणते जीवनसत्व आपल्याला मिळते, कोणत्या फळामध्ये कोणते जीवनसत्व जास्त प्रमाणामध्ये आहे, भरपूर प्रमाणामध्ये आहे, हा घटक आपल्याला त्या ठिकाणी काय केला जातो मित्रांनो तर विचारल्या जातो. नंतरचा घटक पाहायचा आहे आपल्याला
वेगवेगळ्या फळापासून मिळणारी जी घटक द्रव्य आहे की अन्नद्रव्य आहे कोणत्या फळामध्ये आहे, तर पहिला घटक आहे प्रथिने. मग प्रथिने आपल्याला कशापासून मिळतात, तर बदाम आहे, काजू, अक्रोड, कवट, पार्शियन खजूर आणि सफरचंद इत्यादी इत्यादी फळापासून आपल्याला प्रथिने मिळतात. त्यानंतर काय कार्बीय पदार्थ आहे, यामधून सफरचंद, सुकलेले जर्दाळू, सुकलेले अंजीर, पॅशन फ्रूट व जांभूळ. त्यानंतर आहे सर्वात महत्वाचा प्रश्न आहे, हा खूप वेळेस विचारला गेलेला आहे, क जीवनसत्व हे कोणत्या फळापासून मिळते. मग एक लक्षात ठेवायचं, क जीवनसत्व जे आहे जे आंबूसवर्गीय फळ आहे तर त्यापासून आपल्याला मिळतं. मग आवळा, लिंबू, संत्रे, मोसंबी, पेरू, आंबा आणि अननस यापासून आपल्याला कोणते जीवनसत्व मिळते, तर क जीवनसत्व आपल्याला त्या ठिकाणी मिळते. मग सर्वात जास्त जर आपल्याला क जीवनसत्व मिळत असेल तर कशापासून मिळते मित्रांनो, तर आवळा या फळापासून मिळते. नंतर आहे अ जीवनसत्व, पिकलेला आंबा, पपई, फणस, खजूर आणि अंजीर यापासून आपल्याला अ जीवनसत्वाचं प्रमाण जास्त मिळते. नंतर आहे ब जीवनसत्व. ब जीवनसत्व आपल्याला मिळते अक्रोड, काजू, बदाम आणि जर्दाळू. त्यानंतर आहे ब, त्यालाच आपण रिबोफ्लेविन किंवा रायबोफ्लेविन म्हणतो. आता जे B12 आहे किंवा ब जीवनसत्व आहे, बी कॉम्प्लेक्स आहे, मग त्यामध्ये E1 असेल, B1 असेल, B2 असेल, B3 असेल, बरोबर आहे. त्यानंतर B9 असेल, बरोबर आहे, B12 असेल, हे जे आहेत हे बी कॉम्प्लेक्स आपण म्हणतोय ते आपल्याला महत्वाचे आहे. त्यामध्ये बेल आहे, पपई आहे, कवट, लिची आणि काजू या फळामधून आपल्याला एवढ्या गोष्टी मिळतात. तर सर्वात महत्वाचा हा प्रश्न काय करायचा, लक्षामध्ये ठेवायचा. मग क जीवनसत्व कोणत्या फळामधून मिळते, आवळा. अ जीवनसत्व जे पिकलेले फळ आहे, जे पिकलेले फळ आहे त्याचा कलर चेंज होतो त्या फळाला, ते कोणते जीवनसत्व देते आपल्याला, अ जीवनसत्व देते मित्रांनो. नंतर आहे चुना, कॅल्शियम, हे दोन घटक आपल्याला लिची, बदाम, कवट, अक्रोड, मनुका, सुकलेले करवंदे आणि कागदी लिंबू यापासून मिळते. त्यानंतर लोह प्रमाण, लोह आणि जस्त जे आहे खजूर, सुकलेली करवंदे, मग मनुका, त्यानंतर बदाम, अक्रोड, कैरी, काजू आणि सफरचंद. त्याच पद्धतीनं जे आहे आपण म्हणतोय स्फुरत, बदाम, काजू, लिची, अक्रोड, कवट या भागावरती आपल्याला प्रश्न आलेला आहे. त्यानंतर आता हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न मित्रांनो, या ठिकाणी आपला प्रश्न तयार होते. पेरू, संत्री, मोसंबी, डाळिंब, द्राक्ष या फळांच्या बागा किती वर्षे उत्पादन देतात, तर उत्पादन देतात मित्रांनो आपल्याला त्या 20 ते 25 वर्ष आपल्याला काय मिळते, तर त्याचं उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी मिळते. नंतर आहे आंबा, चिकू, नारळ, काजू या फळांच्या बागा आपल्याला 50 ते 60 वर्ष उत्पादन देतात. हे ऍव्हरेज सरासरी वर्ष उत्पादन त्या ठिकाणी काय केलेलं आहे मित्रांनो, दिलेलं आहे. नंतर आहे समुद्र किनारपट्टीचे हवामान. जी समुद्र किनारपट्टी आहे या समुद्र किनारपट्टीचे हवामान उष्ण व दमट आहे. उष्ण व दमट आहे, तर उत्तर पश्चिम समशीतोष्ण आहे, बरोबर आहे. उत्तर पश्चिम कसे आहे, समशीतोष्ण हवामान आहे. थंड प्रदेशातील फळे, थंड प्रदेशातील फळे म्हणजे ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण कसं आहे, जास्त आहे, थंड वातावरण आहे, अशा ठिकाणी येणारे फळे कोणती आहे, तर त्यामध्ये सफरचंद आहे, बरोबर आहे, नाशपती आहे, बदाम आहे, अक्रोड आहे आणि जर्दाळू आहे. हवामानानुसार महाराष्ट्र राज्याचे 6 विभाग पाडलेले आहेत. हवामानानुसार महाराष्ट्राचे किती विभाग आहे, तर 6 विभाग पाडलेले आहे. तर भारताचे किती आहेत, तर ते 15 विभाग आपण त्या ठिकाणी घेतोय आणि त्याच पद्धतीने महाराष्ट्राचे 9 विभागामध्ये त्याची गणना आहे. पण हवामानानुसार महाराष्ट्राचे किती विभाग आहेत, तर 6 विभाग त्या ठिकाणी आहे मित्रांनो. नंतर आहे महाराष्ट्राच्या फळझाडांच्या हवामानानुसार पाडलेले जे विभाग आहे ते विभाग आपल्याला या ठिकाणी घ्यायचे. ते विभाग किती आहेत, तर 6 विभाग त्या ठिकाणी आहे. त्यामध्ये पहिला आहे कोकण किनारपट्टी नजीकचा जो सागरी डोंगर आहे त्या उष्ण व दमट हवामान त्या ठिकाणी असते. म्हणजे कोकणामधील जे समुद्र सपाटीपासूनचा जो भाग आहे त्या भागातील आपल्याला घ्यायचा आहे. त्यामध्ये येणारे जिल्हे कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कुलाबा, ठाणे, सातारा या जिल्ह्याचा पश्चिम भागाचा समावेश त्या ठिकाणी होतोय. या ठिकाणी पावसाचं प्रमाण आहे 150 ते 500 सेंटीमीटर पर्यंत पाऊस पडतो. दक्षिण भागात काजू लागवड केली जाते. मग आपल्याला काजू जर का विचारलं तर काजू हा जे पदार्थ आहे किंवा काजू हे फळ आहे हे कुठे लागवड केली जाते, तर कोकणामध्ये. कुठे, कोकणामध्ये. कोकणामध्ये कोणते जिल्हे जास्त आहे, तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बरोबर आहे, त्यानंतर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये कोणत्या फळाची लागवड केली जाते, तर काजू या फळाची लागवड केली जाते. त्यानंतरचा दुसरा भाग आहे मित्रांनो पश्चिमेचा दख्खन विभाग हा आहे. या विभागात सांगली, सातारा, पुणे, नाशिक या जिल्ह्यांचा समावेश होतो. सरासरी पर्जन्यमान
75 ते 125 सेंटीमीटर पर्यंत आहे. पावसाळ्यात हवेत आर्द्रता जास्त व कमी तापमान असते. त्यानंतर आहे तिसरा विभाग जो आहे पूर्व दख्खन विभाग आहे. या पूर्व दख्खन विभागामध्ये अहमदनगर, सोलापूर व औरंगाबाद या विभागाचा त्यामध्ये काय होतो समावेश होतो. त्यानंतर या विभागामध्ये हवामान उष्ण व कोरडे आहे. मराठवाड्यामधील थोडक्यात जर आपण हवामान घेतलं मित्रांनो तर कसं आहे उष्ण व कोरडे आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा येतो, सोलापूर आहे आणि अहमदनगर आहे. उन्हाळ्यामध्ये 43 अंश सेंटीग्रेड किंवा सेल्सिअस तापमान असते व हिवाळ्यात 4 सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी असते. त्यानंतर हे पाऊस जो आहे सप्टेंबर ऑक्टोबर दरम्यान मध्ये सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये पाऊस पडतोय. तो 25 ते 62 सेंटीमीटर पर्यंत मित्रांनो पाऊस पडत असतो. नंतरचा घटक आपल्याला पाहायचा आहे की बसराई, केळी, पपई, द्राक्ष, संत्री, मोसंबी, आंबा इत्यादी फळझाडे येतात. बरोबर आहे. म्हणजे केळीचं उत्पादन घेतलं तर पपई आहे, द्राक्ष आहे, संत्री आहे, मोसंबी आहे आणि आंबा आहे. या फळांचं काय केलं जातं मित्रांनो तो उत्पादन घेतले जाते. नंतरचा आपला विभाग आहे चौथा विभाग आहे कोणता तर मध्य विभाग. बरोबर आहे. त्यामध्ये या विभागात धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलढाणा, अकोला या जिल्ह्यांचा काय होतो समावेश होतो. या विभागात मध्यम पाऊस व विषम हवामान असते. पावसाचं जे प्रमाण आहे 65 ते 87 सेंटीमीटर पर्यंत आहे. त्यानंतरचा पाचवा विभाग आहे पूर्व विभाग. अमरावती, वर्धा, यवतमाळ, नांदेड, परभणीचा पूर्व भाग जो आहे या पूर्व विभागामध्ये येतो. या विभागामध्ये 85 ते 112 सेंटीमीटर पर्यंत काय पडतो मित्रांनो पाऊस पडतो. उन्हाळ्यात तापमान 46 ते 48 सेंटीमीटर काय सेंटीग्रेडच्या दरम्यान असते. बरोबर आहे. जे तापमान आहे किती असते ते 46 ते 48 पर्यंत याचा उन्हाचा पारा जातो. म्हणजे हा जो विभाग आहे तो महत्वाचा आहे. त्यानंतर जास्त पावसाचा पूर्व विदर्भ भाग यामध्ये भंडारा, चंद्रपूर, नागपूरचा पूर्व भाग बरोबर आहे गोंदिया या भागांचा समावेश त्यामध्ये होतो. त्यामध्ये पाऊस पडतो 85 ते 250 सेंटीमीटर पर्यंत. या विभागाचा हवामान कसं आहे तर विषम हवामान त्या ठिकाणी आहे. त्यानंतरचा भाग आपल्याला पाहायचा आहे की फळबाग लागवडीसाठी सकस पोयट्याच्या मध्यम खोल जमिनीची खोली 1 मीटर असावी. जर तुम्हाला फळबाग लागवड करायची असेल तर जमिनीची जी खोली आहे ही किती मीटर पर्यंत असली पाहिजे तर 1 मीटर पर्यंत त्या जमिनीची खोली आपल्याला त्या ठिकाणी असली पाहिजे. हा महत्वाचा घटक आहे. त्यानंतर आहे तर स्थिर पाण्याची पातळी पृष्ठभागापासून 2 ते 3 मीटर असावी. म्हणजे जे जमिनीमध्ये पाणी आहे ही जी खोली आहे ही 1 मीटर पर्यंत असली पाहिजे. पण इथं जे पाणी आहे हे पाणी कसं असलं पाहिजे स्थिर असलं पाहिजे. पण किती मीटरच्या खाली पाहिजे मित्रांनो 2 ते 3 मीटरच्या खाली हे पाणी आपल्याला असायला पाहिजे. त्यानंतर आहे 1 मीटरच्या खाली पक्का खडक असणाऱ्या ठिकाणी बाग लावू नये. म्हणजे जर 1 मीटर पेक्षा जर खाली जर पक्का खडक असेल जमिनीमध्ये पाण्याचा निचरा जर होत नसेल तर त्या जमिनीमध्ये बागांची लागवड करायची नाही, फळबागाची लागवड करायची नाही. मध्यम काळ्या वाळुकामय जमिनीत संत्रा, मोसंबी यांची काय केली जाते लागवड करावी. मध्यम जमिनी असेल काळ्या रंगाच्या आणि त्यामध्ये वाळू मिश्रित जमीन जर का असेल तर त्यामध्ये संत्री आणि मोसंबी या पिकाची काय केली जाते मित्रांनो तर लागवड केली जाते. हा महत्वाचा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी आहे. हलक्या जमिनीत सीताफळ, पेरू, डाळिंब, अंजीर यांची लागवड करावी. सगळ्यात महत्वाची गोष्ट कोरडवाहू फळझाड जर का विचारलं तर त्यामध्ये बोर असेल, सीताफळ असेल यांचा समावेश होतो. पण जर पाणी आवश्यकता आहे पण हलक्या जमिनीमध्ये म्हटलं तर सर्वात महत्वाचं फळ आहे मित्रांनो तर ते आहे डाळिंब. त्यानंतर आहे गाळाच्या जमिनीमध्ये कोणती तर केळी या पिकाची लागवड केली जाते. केळीची लागवड जर विचारली मित्रांनो तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर जळगाव या जिल्ह्यामध्ये आहे. बरोबर आहे. जळगाव या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त केळीची लागवड केली जाते. साधारणपणे 8% चुनखडी असलेल्या पिके त्या जमिनीमध्ये काय करत असतात तग धरतात. म्हणजे जमिनीमध्ये जर का 8% चुनखडीचे जर प्रमाण असेल तर त्या जमिनीमध्ये ते पिके काय करत असतात मित्रांनो तग धरत असतात. चुनखडीचे प्रमाण 8 ते 15% पर्यंत असल्यास संत्रा, मोसंबी, आंबा हे फळझाडे व्यवस्थित वाढ होत नाही. म्हणजे 8% जर असेल तर अडचण नाही. पण 8% पेक्षा ते 15% पर्यंत असेल तर आपल्याला जे दिलेली फळझाडे आहे कोणती कोणती आहे संत्रा आहे, मोसंबी आहे आणि आंबा आहे. या फळझाडे व्यवस्थित वाढ होत नाही म्हणजे त्यामधून आपल्याला उत्पादन सुद्धा मिळत नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे चुनखडीचे प्रमाण 15% पेक्षा अधिक असेल तर लागवड करू नये. मग असा हा प्रश्न आपल्याला विचारला जातो. चुनखडीचे प्रमाण किती टक्क्यापेक्षा जास्त असेल तर त्या फळबागामध्ये फळबागांची लागवड केली जात नाही. तर 15% पेक्षा जास्त असेल तर फळबागाची लागवड केली जात नाही. फळबागासाठी जमिनीचा समूह किती असायला पाहिजे
तर 6.5 ते 8 इतका सामू जमिनीचा असायला पाहिजे ज्यावेळेस आपल्याला फळबागाची लागवड करायची आहे त्यानंतर. बहुतेक फळझाडे लागवडीनंतर 4 ते 6 वर्षांनी फळे द्यायला काय करतात सुरुवात करतात. म्हणजे किती वर्षांनी फळे द्यायला सुरुवात करते तर 4 ते 6 वर्षांनी फळे देतात. कागदी लिंबाची अभिवृद्धी बियापासून केलेली फायदेशीर असते. जी कागदी लिंबू आहे बरोबर आहे, लिंबाचीच हा कागदी लिंबू आहे आणि त्यानंतर आपण जे नळ लिंबू म्हणतो ते एक लिंबू आहे. म्हणजे या लिंबाची लागवड कशापासून केली जाते तर बियापासून करणे फायदेशीर आहे. फळझाडाची लागवड पावसाळ्याच्या सुरुवातीला जूनमध्ये करावी. म्हणजे जर आपण जूनमध्ये फळबागाची जर लागवड केली तर आपल्याला नंतरचे येणारे 3-4 महिने त्यामध्ये पाण्याचं प्रमाण आपल्याला कमी द्यावं लागतं किंवा पाऊस असल्या कारणानं तर त्या ठिकाणी पाणी आपल्याला द्यायची गरज पडत नाही. पपईची लागवड ऑगस्ट नंतर करावी हा महत्वाचा प्रश्न आहे. कोणत्या महिन्यानंतर करायची तर ऑगस्ट या महिन्यानंतर पपईची काय करावी लागवड करावी. फळबागात सुरुवातीचे 3 ते 4 वर्षापर्यंत बुटकी आंतरपिके घेतली जातात. म्हणजे जर आपल्याला आंतरपीक म्हणून जरी घ्यायचं असेल फळबागाची लागवड केल्याच्या नंतर तर त्या ठिकाणी तर जी बुटकी आहे जी उंच वाढणारी नाहीये मग ती त्या ठिकाणी ते पिके आपल्याला घेता येतात. आता सगळ्यात महत्वाचा घटक या ठिकाणी आहे यावरती हा IMP क्वेश्चन आहे मित्रांनो. इथे एक प्रश्न विचारला जातो म्हणजे आपल्याला विचारला जातोयच कम्प्लीट बरोबर आहे. आता हे बहार आहेत बरोबर आहे. जसं की आपण ज्यावेळेस म्हणतोय की काय आलेलं आहे बहर आलेला आहे. काय आलेलं आहे बहर आलेला आहे. नाही तर बस मग मी बहार म्हणलं तर तुम्हाला लगेच आठवलं असेल बहारो फूल बरसाओ बरोबर आहे. आता ते ज्यावेळेस ते पुंगाणी घेऊन वाजवतो त्यावेळेस ते कोणाचा महबूब आला हे काही सांगत नाही पण आपला काय आहे बहार आहे. मग यामध्ये आपल्याला 3 बहार आहेत. यामध्ये पहिला बहार आहे मित्रांनो मृग बहार, दुसरा आहे हस्तबहार आणि तिसरा आहे आंबेबहार. आता हे लक्षात कसे ठेवायचे पहा या ठिकाणी काय दिसते आपल्याला मृग दिसते. मृग म्हणजे काय तर कोणतं पीक आहे मूग हे पीक आहे. कोणतं पीक आहे मूग हे शेंगा आपण ज्या खातोय हे मूग पीक आहे. मग मूग या पिकाची लागवड आपल्याला कोणत्या महिन्यामध्ये केली जाते तर ज्यावेळेस जून महिन्याला 7 जूनला ज्यावेळेस मिरगाची सुरुवात होते मिरग या नक्षत्राची सुरुवात होते त्यावेळेस आपण काय करत असतो तर मूग या पिकाची पेरणी करत असतो. मग त्यावेळेस कोणता बहार असतो तर मृग बहार असतो. त्यामुळे हा लक्षात राहायला अवघड जात नाही. मग जून आणि जुलैमध्ये कोणता बहार आहे बरोबर आहे. जून जुलैमध्ये कोणता बहार येतो तर मृग बहार येतो आणि त्यावेळेस त्याला काय येतात तर फुले येतात बरोबर आहे. कोणत्या महिन्यामध्ये कोणत्या याच्यामध्ये तर मृग बहाराची फुले जून जुलैमध्ये येतात त्यालाच मृग नक्षत्र असे म्हणतात. काय म्हणतात मृग नक्षत्र म्हणतात. दुसरा आहे मित्रांनो हस्तबहार. हस्तबहार म्हणजे हा जो बहार आहे हा सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये फुले येतात. कोणत्या महिन्यामध्ये सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये फुले येतात. म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर महिना जर लागला असेल तर त्यावेळेस आपल्याला काय वाटते थंडी वाजते. थंडीला नेमकेच काय होते सुरुवात होते जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाळा समाप्त होतो आणि ऑक्टोबरच्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला थंडी वाजायला काय होते सुरुवात होते. आणि ज्यावेळेस आपण थंडी वाजते त्यावेळेस आपल्याकडे जर काहीच एखादं वस्त्र जर नसेल किंवा एखादं आपल्याजवळ अंगावरती कोणतंच जे स्वेटर वगैरे नसेल तर त्यावेळेस आपल्याला थंडी वाजते. थंडी वाजल्याच्या नंतर आपल्याजवळ एक आग लावायला किंवा काय एखादं जाळ करण्यासाठी शेकोटी करण्यासाठी आपल्याजवळ कोणतं साधन नाही. त्यावेळेस एकमेव साधन आपले 2 हात एकमेका तळ हातावर ठेवायचे आणि ते हात काय करायचे मित्रांनो तर घासायचे. त्यावेळेस हस्तबहार म्हणतो. काय आहे हस्तबहार. हस्तबहार आहे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये बरोबर आहे. त्यानंतर आहे आंबेबहार. आंबेबहाराची जी फळे आहेत जी फुले आहेत ही कोणत्या महिन्यामध्ये जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये. म्हणजे आंबे कोणत्या महिन्यामध्ये आता जानेवारी फेब्रुवारी मध्ये आपल्याला जो कोकणचे आंबे आहेत जे आपण म्हणतोय संकरित आहेत जाती आहेत यापासून जे आंबे आहेत त्याचं उत्पादन आपल्याला मिळायला काय होते सुरुवात होते. म्हणजे सर्वात अगोदर आता जे आपले गावरान आंबे आहेत किंवा जे गावठी आंबे आहेत यांचं उत्पादन लवकर निघत नाही. पण जे संकरित आहे ज्या जाती तयार केलेल्या आहेत यांचं उत्पादन आपल्याला काय मिळतं लवकर मिळते. त्यामुळे आंबेबहार हा जानेवारी फेब्रुवारीमध्ये फुले येतात आणि आंबा मोहराचा काळ हा त्या ठिकाणी काय केला जातो मित्रांनो समजला जातो. आता यात नंतर सर्वात महत्वाचा अगदी महत्वाचा प्रश्न आहे पेरूचा मृग बहार घेतल्यास पेरूवरील फळमाशीपासून संरक्षण होते. या अगोदर विचारले गेलेला आहे. मग पेरूचा कोणता बहार घ्यायचा तर पेरूचा बहार घेतला जातो मृग बहार जर घेतला तुम्ही तर त्यावर जी फळमाशी पडते या फळमाशीचं काय केलं जातं संरक्षण त्या ठिकाणी केलं जातं. त्यानंतर संत्रा व मोसंबीचा मृग बहार घेतल्यास फळातून रस शोषणाऱ्या पतंगापासून त्यांचं काय होते मित्रांनो संरक्षण केले जाते. मग संत्रा मोसंबीचा जो बहार आहे तो कोणता आहे तर संत्रा मोसंबी हा मृग बहारात म्हणजे जून जुलैमध्ये घेतला जातो आणि पेरूचा जो मृग बहार आहे हा पण जून जुलैमध्येच घेतला जातो आणि जून जुलैमध्ये
पेरू असेल, संत्रा असेल, मोसंबी असेल, तर तो त्यांचा कोणता बहार घ्यायचा आहे? तर मूग बहार आपल्याला घ्यायचा आहे. त्यानंतर आहे मित्रांनो, या अगोदर विचारलेला प्रश्न आहे, बहार धरण्यासाठी जमिनीनुसार 1.5 ते 2 महिने झाडांचे पाणी तोडावे लागते. याला काय म्हणायचं? तर बहार धरणे. बरोबर आहे. जमिनीनुसार, जमिनीच्या उपयोगितेनुसार किंवा जमिनीच्या सुपीकतेनुसार आपल्याला किती दिवस त्या पिकाला, त्या फळाला ताण द्यायचा आहे, त्यावरून आपल्याला 1.5 ते 2 महिने झाडाचे पाणी तोडणे किंवा त्याला पाणी देणे नाही, पाणी बंद करणे, याला म्हणतात बहार धरणे असे म्हटले जाते. अकोला कृषी विद्यापीठामध्ये हा विचारला गेलेला प्रश्न आहे मित्रांनो. बागेला पाणी दिल्यानंतर 3 ते 4 आठवड्यांनी नवीन फूट यायला काय होते? तर सुरुवात होते. किती? 3 ते 4 आठवड्यांनी नवीन फूट यायला काय होते? सुरुवात होते. फळझाडांना एकूण 16 मूलद्रव्य अन्न म्हणून उपयोग करतात. तर आता किती दिलेले आहेत? तर आपल्याला 17 त्या ठिकाणी मूलद्रव्य त्या ठिकाणी दिलेले आहेत मित्रांनो. ते आपल्याला नवीन जे आहे, आपण जे घेणार आहे, कृषी मूलतत्वे असेल, सेंद्रिय शेती असेल, या भागामध्ये आपल्याला पाहायचे आहेत. त्यानंतर आहे, वाढलेल्या झाडांना अर्धा ते 1.5 किलो पर्यंत नायट्रोजनची गरज असते. जे वाढलेले झाड आहे, पूर्ण वाढ झालेले, या झाडांना अर्धा ते 1.5 किलो पर्यंत कशाची गरज असते? तर नायट्रोजनची गरज असते. कीड व रोगामुळे 25 ते 30% पिकाचे नुकसान होते. हा महत्वाचा आहे. खालीलपैकी कीड व रोगामुळे किती टक्के पिकाचे नुकसान होते? तर 25 ते 30% पिकाचे काय होते? नुकसान होते मित्रांनो. केळी, द्राक्ष, पपई यासाठी तापमान 4 अंशपेक्षा कमी जर झाले, किती अंशापेक्षा? 4 अंशापेक्षा जर कमी तापमान जर झाले मित्रांनो, तर त्या शेतामध्ये काय पेटवल्या पाहिजे? तर शेकोट्या पेटवल्या पाहिजे. बरोबर आहे. आता हे जे तापमान आहे, ही हिवाळ्यामध्ये हे तापमान काय होतं? कमी होतं आणि 4 अंशापेक्षा जर खाली गेलं, तर त्याचा विपरीत परिणाम आपल्या द्राक्ष आणि केळी पिकावर होतोय. त्यामुळे हिवाळ्यामध्ये त्या ठिकाणी काय पेटवल्या जातात? शेकोट्या पेटवल्या जातात. त्या धुराचे 3 ते 4 मीटर वर जाऊन त्यामध्ये आवरण तयार होते आणि त्यामुळे आपल्या पिकाचे काय होते? संरक्षण त्या ठिकाणी होते. कोकणातील जोरदार वाऱ्यामुळे फळबागांचे नुकसान होते. जर कोकणामध्ये जे वारा आहे, या वाऱ्यामुळे काय होते? तर फळबागाचे नुकसान मोठ्या प्रमाणात होते. वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी, बरोबर आहे, वाऱ्यापासून जर तुम्हाला संरक्षण करायचं असेल, तर शेवरी किंवा खडशेरणी आणि ग्लिरिसिडियाचे गिरीपुष्प यांचे काय केले जाते? कुंपण केले जाते. खालीलपैकी कोणते झाड कुंपणासाठी वापर केला जात नाही आणि केला जातो? इथं आपला एक प्रश्न काय होतो मित्रांनो? तयार होतो. तर शेवरीचा वापर केला जातो, खडशेरणीचा वापर केला जातो आणि ग्लिरिसिडियाचा वापर केला जातो. त्यालाच आपण गिरीपुष्प सुद्धा म्हणतो. नारळ व सुपारीच्या झाडाचे वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी सुरूची लागवड केली जाते. आता हे जे सुरू पीक आहे, या फळबागाची किंवा सुरू या वृक्षाची काय केली जाते? लागवड त्या ठिकाणी केल्या जाते. त्यावेळेस नारळ आणि सुपारीचं काय होते? संरक्षण होते. आंब्याच्या काढणीसाठी नूतन झेला वापरतात. कोणता झेला वापरतात? नूतन झेला वापरतात. तर चिकूसाठी कोणता झेला वापरतात? तर अतुल झेला. आता हे 2 प्रश्न लय महत्वाचे आहे. बरोबर आहे. ज्या वेळेस तुम्हाला आंब्यासाठी काढणीसाठी विचारल्या जाईल, त्यावेळेस तुम्हाला 100% सांगतो मित्रांनो. तर आता हे लक्षात कसं ठेवायचं? हे ऑप्शन मध्ये आल्याच्या नंतर आपल्याला कन्फ्युज होतं. पहा, आ म्हणल्यावर काय आहे? आंबा. आ म्हणल्यावर काय आहे? आंबा. आता या आंबा म्हणल्याच्या नंतर या अ सोबत अ ची जोडी अजिबात घ्यायची नाही. अ सोबत कोणती जोडी घ्यायची? न ची जोडी घ्यायची. आणि जे च आहे, चिकू आहे, चिकू. बरोबर आहे. या चिकू सोबत कोणती जोडी घ्यायची? तर न ची जोडी नाही तर कोणती घ्यायची? अ ची जोडी. ह्या विरुद्ध जोड्या लावायच्या मित्र. आंबा जर म्हणलं तर नूतन झेला आणि चिकू म्हणलं तर अतुल झेला वापरायचा. बरोबर आहे. हे गोष्टी ध्यानात ठेवायच्या. कधी सोबत घ्यायचं नाही. हे संधीमध्येच घेणार आहे फक्त. बरोबर आहे. पण इथं घ्यायचं का? नाही. ज्यावेळेस आपल्याला कृषीचा जर विचारलं, काढणीसाठी कोणता झेला वापरायचा, मग आंब्यासाठी जर का म्हणलं तर आंबा म्हणल्यावर अतुल अजिबात येणार नाही. आंब्यासाठी काय घ्यायचं? नूतनच घ्यायचं. आणि चिकूसाठी काय घ्यायचं? तर अतुल घ्यायचं. बरोबर आहे. केळीसाठी कोयता वापरतात. केळी काढण्यासाठी काय वापरला जातो? कोयता वापरला जातो. फळाची काढणी थंड वेळी सकाळी करावी. आता कोणत्याही पिकाची काढणी जर करायची असेल मित्रांनो, त्या गोष्टी जर काय करायच्या असेल आपल्याला, तर त्याची सकाळी किंवा संध्याकाळी काढणी केली जाते. त्यानंतर आहे शेती व्यवसायातील आर्थिक कणा म्हणजे ही बाजारपेठ. जर आपल्याकडे उत्पादन भरपूर मिळते पण आपल्याकडे योग्य जर बाजारपेठच नसेल मित्रांनो, तर आपल्याला त्याचा योग्य मोबदला किंवा योग्य योग्य मूल्य आपल्याला त्याचं मिळणार नाही. फळबागाच्या लागवडीसाठी क्षेत्राची निवड 1 एकर, 2 एकर पटीत करावी. बरोबर आहे. जर लागवड करायची असेल तर 1 एकर, 2 एकर, 10 एकर, 5 एकर अशा पट्टीमध्ये
त्याची काय केली जाते मित्रांनो, तर लागवड केली जाते. त्यानंतर आहे फळबाग लागवडीच्या पद्धती. हा सुद्धा एक अगदी महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. आता यामध्ये पहिली पद्धत आहे चौकोन पद्धत किंवा त्यालाच आपण चौरस पद्धत म्हणतो मित्र. आता जी आहे फळबागेतील सर्व ओळी एकमेकांना काटकोन करतात. आता थोडक्यात जर विषय या ठिकाणी जर सांगायचं झालं तर या प्रकारे ज्या आहेत एकमेकांना काय केल्या जातं मित्रांनो, तर काटकोन त्या ठिकाणी केल्या जातं. बरोबर आहे. या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी काय तयार होऊ राहिला, तर काटकोन तयार होऊ राहिला. बरोबर आहे. म्हणजे हा या ठिकाणी काटकोन झाला, या ठिकाणी काटकोन आहे, या ठिकाणी सुद्धा काय आहे, काटकोन आहे. मग काटकोन करणारे जर असेल तर त्या ठिकाणी चौकोन पद्धत काय केली जाते, वापरली जाते. चौकोन किंवा त्यालाच आपण चौरस पद्धत म्हणतो. त्यानंतर आहे आंबा, चिकू, नारळ, पेरू, डाळिंब, संत्रे, मोसंबी, सीताफळ. आता हे जे फळं आहेत मित्रांनो, हे फळं ज्यावेळेस बरोबर आहे, हे फळं ज्यावेळेस वाढतात, जे पिकं वाढतात, या पिकाचा सगळा जो घेर आहे मित्रांनो, हा संपूर्ण कसा आहे, सारखा चारी बाजूने सारखा आहे. म्हणजे इथे जर आपण एक फळ लावलं तर याचा इकडे भाग जाणार, काही इकडे जाणार, काही इकडे जाणार आणि काही इकडे सुद्धा जाणार. म्हणजे या ठिकाणी हे फळझाड तयार झालं, तर त्यामुळे चौरस पद्धत, चौकोन पद्धत महत्वाची आहे. मग आंबा, चिकू, नारळ, पेरू, डाळिंब, संत्रा, मोसंबी आणि सीताफळ. त्यानंतर दुसरी पद्धत आहे मित्रांनो, दुसरी पद्धत कोणती, त्रिकोणी किंवा क्विंकस पद्धत म्हणतात. त्रिकोणी किंवा क्विंकस पद्धत त्या ठिकाणी म्हणतात. इथं आपल्याला महत्वाचा प्रश्न तयार होतो. या चौरस पद्धतीने आखणी करून 4 झाडाच्या मध्ये झाड लावले जाते. म्हणजेच या ठिकाणी अशी जर आपण आखणी त्या ठिकाणी केली, बरोबर आहे, तर यांच्या मधोमध इथे एक झाड, इथे एक झाड, इथे एक झाड, इथे एक झाड आणि मधोमध जर झाड लावले तर या ठिकाणी हे जे तयार होणारा जो घटक आहे हा कसा तयार होतो, तर त्रिकोणी आकाराचा घटक तयार होतो. म्हणजेच आपल्याला एक पूर्ण 4 कोपऱ्यावर 4 झाडे आणि एक मधात उचलायचं आणि टेकून द्यायचं. त्याला कोणती पद्धत म्हणतात, त्रिकोणी पद्धत. त्यालाच नाव दिलं जातं किंकस पद्धत. बरोबर आहे. मग चौरस पद्धतीने आखणी करून 4 झाडाच्या मध्ये एक झाड लावले जाते. त्याला कोणती पद्धत म्हणतात, तर त्रिकोणी पद्धत म्हणतात. चौरस जी पद्धत आहे या चौरस पद्धतीपेक्षा दुप्पट झाडे बसतात. त्रिकोणी पद्धतीमध्ये चौरस पद्धतीपेक्षा कसे झाडे बसतात, दुप्पट झाडे बसतात. 7.5 मीटर पेक्षा जास्त अंतर असलेल्या फळबागामध्ये या घटकाचा काय केला जातो, या पद्धतीचा वापर केला जातो. बरोबर आहे मित्रांनो. या गोष्टी काय आहे, आपल्यासाठी महत्वाच्या आहे. त्यानंतर जी तिसरी पद्धत आहे, तिसऱ्या पद्धतीचं नाव आहे कोणते, तर ती आयात आकृती पद्धत. मग द्राक्षासाठी आयात आकृती घेतल्या ते आयात म्हणजे काय, ही बाजू आहे, ही बाजू आहे, ह्या दोन्ही बाजू कशा आहे मित्रांनो, सारख्या आहे. मग त्यानंतर ह्या बाजू कशा आहेत, सारख्या आहेत. बरोबर आहे. म्हणजे समोरासमोरील अंतर कसं असणार आहे, सारखं असणार आहे. मग आयात आकृती पद्धतीसाठी कोणतं पीक वापरलं जातं, तर द्राक्षासाठी महत्वाची आहे. त्यानंतर जी पद्धत आहे, चौथी पद्धत आहे षटकोनी पद्धत. चौरस पद्धतीपेक्षा 15% झाडे अधिक बसतात. बरोबर आहे. जी चौरस पद्धत आहे, चौरस पद्धतीपेक्षा अगोदर सांगितलं दुप्पट बसतात, पण कशामध्ये, त्रिकोणीमध्ये. चौरस पद्धतीपेक्षा दुप्पट बसतात चौकोनीमध्ये, बरोबर, त्रिकोणीमध्ये. आणि जी चौकोन पद्धत आहे मित्रांनो, या षटकोनी पद्धतीमध्ये या चौरस पद्धतीपेक्षा झाडे 15% झाडे कसे बसतात, तर जास्त बसतात. कंटूर किंवा उताराच्या संपातळीत बांध डोंगर उतारावर 90 अंश करून ही पद्धत वापरात आणावी. बरोबर आहे. जर जे डोंगर उतार आहे, मग ते चढायला उतरायला जर आपल्याला अडचण जात असेल तर त्या ठिकाणी उताराच्या ठिकाणी कोणती पद्धत वापरल्या जाते, तर कंटूर पद्धत त्या ठिकाणी वापरल्या जाते. डोंगर उतारावर धूपगड थांबविण्यासाठी या पद्धतीचा वापर केला जातो. जर डोंगर उतार आहे तर त्या भागामध्ये जर का आपल्याला फळबागाची लागवड करायची असेल तर त्या ठिकाणी आपण जो म्हणतोय की त्या घटकाचा काय केला जातो, तो वापर त्या ठिकाणी केला जातो. नागली असेल, चारा पिके असेल, यासारखी आंतरपिके घेतली जातात. फळबागासाठी कलमे रोपे तयार करताना प्रत्यक्ष कलमापेक्षा 5 ते 10% जादा खरेदी करावीत. म्हणजे ज्यावेळेस आपण कलम वगैरे रोपे वगैरे खरेदी करतो, जर आपल्याला 100 रोपे जर लागत असेल मित्रांनो, तर त्या ठिकाणी आपण जर 10 रोपे जर शिल्लक केले 5 ते 10%, तर एखाद्या वेळेस काही अडचणी निमित्त काही अडचणी वगैरे आल्या, त्यामुळे त्या पिकांचं काय होते, त्या कलमांचं काय होते, नाश होतो किंवा कलम खराब जर झाले तर तेवढी जागा आपल्या अंगावर पडण्याचे चान्सेस असतात. त्यामुळं त्या ठिकाणी काय करायचं, तर ते 5 ते 10% जे पीक आहे किंवा जे कलम आहे, रोप आहे, हे जास्त खरेदी करायचे. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, आंब्यासारख्या फळझाडाला सुरुवातीचे 4 ते 5 वर्षाच्या काळामध्ये, आंब्यासारख्या फळझाडाला सुरुवातीच्या 4 ते 5 वर्षाच्या काळात नियमित पाण्याची आवश्यकता असते. किती वर्ष, 4 ते 5 वर्ष आवश्यकता असते. त्यानंतर त्याला पाण्याची आवश्यकता होत पाहिजे नाही. त्यानंतर आहे केळी, पपई सारख्या फळांना
सारा पद्धतीने पाणी द्यावे. कोणत्या पद्धतीने पाणी द्यावे? तर सारा पद्धतीने पाणी दिले जाते. कोणत्या फळाला? तर केळी, पपईला. फळबागेसाठी आळे पद्धत वापरतात. फळबागांसाठी कोणती पद्धत वापरतात? तर आळे पद्धत वापरली जाते. सरी पद्धत, सरी व रंभा पद्धतीत 2 सरीतील 5 फुटाचे अंतर असावे. जर सरी व रंभा पद्धत असेल तर 2 सरीतीमधील अंतर जे आहे ते किती असलं पाहिजे? तर 5 फुटाचं असलं पाहिजे. आणि त्या सरीचा जो उतार आहे हा उतार 0.6 पेक्षा 6% अधिक नसावा. त्यानंतर आहे मित्रांनो, बरोबर आहे. त्यानंतर आहे की सरी व रंभा पद्धत. काय? सरी व रंभा पद्धतीत 2 सरीतील 5 फुटाचे अंतर असावे लागते. त्यानंतर आहे संपूर्णपणे पाण्यात विरघळणारी खते बायोल ट्यूब मधून पिकाच्या प्रत्यक्ष मुळाजवळ कार्यक्षमपणे पुरविले जातात. म्हणजे थोडक्यात जर विचार केला, संपूर्णपणे पाण्यात विरघळणारी जी खते आहे ही बायोल पद्धत आहे, ट्यूब मधून पिकाच्या प्रत्यक्ष मुळाजवळ, म्हणजे आपण थेंबा थेंबाने ते ठिबक सिंचन सारखाच हा घटक आहे. त्यानुसार आपण त्या झाडाच्या मुळाजवळ डायरेक्ट आपण काय देऊ शकतो? तर खते आपल्याला देता येतात. कशा पद्धतीनं? तर बायोल ट्यूब मधून. बल्बर पद्धतीत पाणी सोडण्याचा वेग सुमारे 250 लिटर प्रति तास आहे. बल्बर काय? बबलर पद्धतीमध्ये पाणी सोडण्याचा वेग किती आहे मित्रांनो? तर 225 लिटर प्रति तास त्या ठिकाणी तेवढं पाणी ते सोडू शकते. तुषार सिंचनाने पाण्याची 25 ते 60% बचत त्या ठिकाणी होते. तर कोणत्या फळझाडामध्ये शाकीय वाढ आणि उत्पादक वाढ या दोन्ही अवस्था एकाच वेळी असतात? तर चालू असतात. त्याचं नाव आहे चिकू. चिकू पण आहे आणि दुसरं एक नारळ सुद्धा येते यामध्ये. या गोष्टी काय करायच्या? लक्षात ठेवायच्या. बरोबर आहे. नारळ सुद्धा वापर होतो, पण सगळ्यात महत्वाचं काय आहे? चिकू सुद्धा आहे. त्यानंतर हे पपई आणि काय? कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांची उपलब्धता हवा आणि पाणी यांच्या माध्यमातून होते. मग कार्बन असेल, हायड्रोजन असेल, ऑक्सिजन असेल यांची उपलब्धता हवा असेल, पाणी असेल, वातावरणातून त्या ठिकाणी होते. त्यानंतर झिंक, बोरॉन, मॅग्नीज यांची पानावर फवारणी करतात. फळझाडांना लागणारी अन्नद्रव्ये पाण्यात विरघळून ती मुळाजवळ ओततात, त्यास ड्रेचिंग असे म्हणतात. त्यानंतर द्रव्य रूपातील ही खते ठिबक सिंचनातून देण्याच्या क्रियेस फर्टिगेशन असे म्हणतात. द्रव्य रूपातील ही खते ठिबक सिंचनातून देण्याच्या क्रियेस फर्टिगेशन असे म्हणतात मित्रांनो. त्यानंतर हा प्रश्न आपल्याला महत्वाचा आहे. भारत व जगातील फळे भाजीपाला उत्पादनात द्वितीय क्रमांकाचा देश आहे. कोणता? भारत देश कितवा क्रमांक आहे? द्वितीय क्रमांकाचा आहे. जगाच्या एकूण उत्पादनाच्या निर्यातीमध्ये भारताचा वाटा फक्त 0.6% आहे मित्र. किती टक्के आहे? 0.6% वाटा आहे. नत्र स्थिरी करणारे जैविक खते आपल्याला त्या ठिकाणी पाहायचे आहे. बरोबर आहे. मग यामध्ये जैविक जे खते आहेत त्यामध्ये नत्र स्थिरी करणारे जैविक खते आहेत. मग त्यामध्ये रायझोबियम आहे, ॲझोटोबॅक्टर आहे, ॲझोस्पुरिलियम आहे आणि निळे हिरवे शेवाळ आहे. त्यानंतर स्फुरद विरघळणारे आहे. त्यामध्ये ॲस्परजिलस आहे, पेनिसिलिन आहे आणि स्युडोमोनास आहे. बरोबर आहे. ॲस्परजिलस, पेनिसिलिन, स्युडोमोनास, ॲस्परजिलस, पेनिसिलिन, स्युडोमोनास हे जे आहेत हे स्फुरद विरघळणारी आहे. आच्छादन करण्यासाठी पांढरा किंवा काळ्या पॉलिथिनचा काय केला जातो मित्रांनो? वापर केला जातो. हा भाग आपण या ठिकाणी पर्यंत पाहिलेला आहे. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. परत भेटू आपण पुढल्या भागामध्ये. तोपर्यंत मी सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.